आम्ही सारे बेवडे. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही सारे बेवडे को पावर्ड बाय आयुष इंगळे अँड फॅमिली. मागच्या वर्षी आपण एक व्हिडिओ बनवला होता, तो आयुष इंगळेच्या घरात होता. आज आदित्य ठाकूरच्या घरात आहे. तरी पण स्पॉन्सर आयुष इंगळे आज नाही आहे, आज आदित्य ठाकूर आहे. तरी पण त्यांचं नाव आपण लावूया कारण की ते आज इथे हजर नाहीये. तर आज आपण बनवणार आहोत हे वेगळ्या प्रकारचं पेय जे आपल्याला दर्शन माहुली सांगितलेलं आहे. सध्या ते त्यांच्या घरी ऑमलेट बनवत आहेत त्यांच्या पप्पांसाठी. इथे आपण ॲड केलेला आहे हाजमोला आणि पल्स. त्यासोबत आपण आपल्या जर कॅमेरामॅनचा पण चेहरा बघूया. कॅमेरामॅन जो आपल्याला सामान आणण्यात मदत केलेला आहे, गीतेश करंगुटकर. तर आपण आता सुरू करूया. तर हे असं आपण पल्स टाकत आहोत. गरमीमध्ये अशा प्रकारचं पेय पिणं खूप गरजेचं असतं, जसं की आपल्या जीवाला ते आणि पोटाला खूप असं थंडदायक असतं. स्क्रिप्ट आमची अशी रेडी नाही आहे, आम्ही काहीही तोंडाला येईल ते बडबडतोय. त्यामुळे जरा फक्त कसं बनतं त्याच्यावरती फोकस करा. अरे फुटना भाई. तर आपण बनवूया हे पेय. तुम्हाला जर अशा प्रकारचे पेय बनवायचे असतील तर तुम्ही ताज हॉटेलला कॉन्टॅक्ट करू शकता. हे आपले दुसरे शेफ दर्शन भोईर त्यांनी सुचवलेलं आपल्याला. आणि आजचे 10% स्पॉन्सर दर्शन भोईर, त्यांचा चेहरा परत दाखवा. आणि आजचे 90% स्पॉन्सर आदित्य ठाकूर. आणि हा पूर्ण सेटअप आपला आहे. हा पूर्ण सेटअप दाखवा. सेटअप स्टुडिओ दाखवा. स्टुडिओ हा आमचा गरिबांचा स्टुडिओ आहे. ही आमची अम्मी जान आहे. आणि त्याच्यानंतर हे आपण बनवतोय. खूप जण असे क्रश, जर तुमच्या लाईफमध्ये कोणती क्रश असेल आणि ती तुम्हाला भाव नाही देत असेल तर तुम्ही तिला असं क्रश करू शकता आणि जिंदगीमधून रफादफा करू शकता, है ना. कोणीतरी महान व्यक्ती आहे ज्यांनी बोललेलं आहे की जिंदगी में क्रश हो या ब्रश बदलते रहो क्योंकि दिल हो या दांत टूटने नहीं चाहिए. मुझे पता है कि यहाँ पे वैलिड नहीं, फिर भी ऐसे ही फेंक दिया हमेशा. और ऐसे टूटते रहो भाई. लड़कों को कहता हूँ कि लड़कियों को ऐसे छोड़ते जाओ, कूटते जाओ, और लड़कियों को कहता हूँ कि लड़कों को ऐसे कूटते जाओ. हम इक्वालिटी में बिलीव करते हैं. हम सिर्फ लड़कों को नहीं बल्कि लड़कियों को भी एडवाइस देते हैं, क्योंकि ऑल इंडियंस आर माय ब्रदर्स एंड सिस्टर्स. बहुत टाइम पास से ये वीडियो हो रही है. पिछले बार का हमारा कैमरामैन चित्राक्ष आज गया है क्लास, और हमारा और एक भाई गया है खाना खाने. तो आज सिर्फ पीने के लिए हम तीन ही बेवड़े हैं. आम्ही सारे बेवड़े को पावर्ड बाय मिस्टर आयुष इंगळे अँड आदित्य ठाकर. आयुष इंगळेचे भाऊ पियुष इंगळे सुद्धा नाहीये तिकडे. आम्हाला खूप खंत वाटते की त्यांच्या विना आम्ही ही पार्टी करतोय. आज पार्टीसाठी आम्हाला खंत नाही वाटत, तो दोन तर ज्या प्रकारे गीतेश भाऊ बोललेले आहेत की ते प्रत्येक सगळ्यांच्याच पार्टीमध्ये अवेलेबल असतात. ते कुठच्या एका पार्टीचे नाही तर ते सगळ्या पार्टीचे आहेत. तर त्यामुळे गीतेश करंगुटकरांना खंत नाही वाटत आहे, पण कुठेतरी आम्हाला आदित्य ठाकूर यांना खंत वाटते, कारण की ते नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात प्रत्येक कार्यामध्ये. तर तोपर्यंत आपण असंच क्रश करत जाऊ. काही मटेरियल आहे जे खाली पडतंय, त्यामुळे तोपर्यंत आपण थोडी घेऊया विश्रांती. तोपर्यंत पाहत राहा आम्ही सारे बेवडे को पावर्ड बाय आदित्य ठाकूर आणि आयुष इंगळे. नमस्कार मित्रांनो, आम्ही सारे बेवडे को पावर्ड बाय आयुष इंगळे आणि आदित्य ठाकूर यामध्ये तुमचं परत स्वागत आहे. तर आता आपण पुढची रेसिपी करणार आहोत. त्याआधी आपण मागच्या ॲडव्हर्टिजमेंटच्या आधी काय केलेलं ते आपण दाखवूया. जी आपण पावडर बनवत होतो ती पावडर आता पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपण हे ह्याच्यात ॲड करणार आहोत. ॲड करता एक आत्ताच मला सुचलंय, ते तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते. अर्ज किया है भाइयों, इरशाद कि जागते हुए जिसे देखते हैं उसे ख्वाब कहते हैं. जागते हुए जिसे देखते हैं उसे ख्वाब कहते हैं. मिटा दे जिंदगी का सारा गम उसे शराब कहते हैं. वाह 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 वाह. तो इसी के साथ दोस्तों हम अभी इसको ऐड करते हैं. थोडा चमचा लेके आओ भाईजान. अशा प्रकारे कॅमेरामॅन सुद्धा आपल्याला मदत करत आहेत. कॅमेरामॅन असं नको. असं तुम्ही बघू शकता की 2 शेफ आपले ह्याच्यात बिझी आहेत बनवण्यामध्ये. तर याच व्हिडिओमध्ये आपण एक चिमुकली आली आहे आमच्या इकडची दिदी, हर्षू दिदी. तिलाही आपण घेत आहोत पार्टीमध्ये. हाय बोल हर्षू. हाय. ती जरा लाजत आहे, त्यामुळे आपण रेसिपीकडे फोकस करूया. ठीक आहे. त्यानंतर आपण आपली रेसिपी पूर्ण करूया.
तर अशा प्रकारे नेक्स्ट रेसिपी आपल्याला लिंबू पिळायचं आहे. तर आपण नीट अशा प्रकारे लिंबू पिळून घेऊया. सगळ्यांना एक असं डिस्क्लेमर देतोय की नाकात, तोंडात आणि कानात हात न घालता लिंबूला हात लावावे आणि त्याला पिळावे, जेणेकरून किटाणू पसरणार नाहीत. आम्ही हँडवॉशने हात धुतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही हा लिंबू पिळत आहे. त्यामुळे आता मस्त असं आपण लिंबू पिळत आहोत. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की जेव्हा आपण काही पित असतो तेव्हा चखना हा खूप इम्पॉर्टंट असतो. तर त्यासाठी आम्ही प्रीमियम क्वालिटीचे बालाजीचे वेफर्स आणि बालाजीचे चटाका पटाका आणलेले आहेत. तर तुम्हीही सुद्धा एन्जॉय करा तुमच्या घरी. गरमी खूप वाढलेली आहे. तर त्यानंतर अशाच प्रकारे आमची स्क्रिप्ट कधीही रेडी नसते. आत्ताच मला एक शेर सुचलेला जो की मी स्वतः लिहिला होता. मला माहिती आहे इतका चांगला नव्हता तो. आता आपण बघूया. अशी बॉटल खोलायची आहे. त्याआधी आपण जलजिरा वगैरे टाकून घेऊ. एकच जलजिराचं प्रमाण आम्ही जेव्हा क्रश करत होतो तेव्हाच त्याच्यामध्ये जास्त जलजिरा टाकलेला होता. हे आमच्या आईचे शस्त्र जे काही आपण बोलतो त्याला. अरे हे असंच की करू नका तुम्ही. तर अशा प्रकारे आम्ही हे मिश्रण करत आहोत. तुम्हीही मित्रांनो लाईक्स आणि कमेंट करा. कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्ही गरमीमध्ये कुठच्या प्रकारचं पेय प्यायला तुम्हाला आवडतं. त्यानंतर यात साखर टाकायची की नाही हे आपण जर आपल्या कॅमेरामॅनला विचारूया की काय आपल्याला याच्यात साखर टाकायची. किती टाकायची? 4 चमच. 4 चमच. ठीक आहे. जसं आपल्याला कॅमेरामॅनने आता सांगितलं की याच्यामध्ये 4 चमचे साखर टाकायचे. तर आपण यात साखर टाकून घेऊया. त्याच्यात पाणी टाकायचं की डिरेक्ट आपल्याला स्प्राईट टाकायचं? डायरेक्ट स्प्राईट. काय आमचा जो शेफ आहे दर्शन भोईर तो सध्या आताच त्यांच्या वडिलांनी त्यांना कामासाठी जरा बोलवलेलं होतं. त्यामुळे आमचे जरा कोळम काय झाले आम्हाला समजत नाही. त्याच्यानंतर आपल्याला आता डिरेक्ट स्प्राईट टाकायचं. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचं हे कॉकटेल होणार आहे. मला तेच कळालेलं नाहीये की आपण साखर का टाकलेली आहे. पण ज्या प्रकारे कॅमेरामॅनचा कॉन्फिडन्स होता त्या प्रकारे मला असं वाटतं की साखर टाकणं हे योग्य होतं. आणि अशा प्रकारे आपल्याला हे आता पूर्ण एकदम व्यवस्थित मिक्स करायचं. कॅमेरामॅनला सध्या खूप धोका आहे शेफ कडून. आमची अम्मी जान तिथे बाजूला बसून मनसोक्त हसत आहे. गरमीची अशा प्रकारचं पेय पिण्याची जी मजा असते ती काही वेगळीच असते मित्रांनो. त्यासोबत अशा प्रकारचं चखना खारे शेंगदाणे जर असतील तर खूपच बरे. आम्ही सारे बेवडे. नमस्कार मित्रांनो, आम्ही सारे बेवडे को पॉवर बाय मिस्टर आयुष शिंगले अँड आदित्य ठाकूर या प्रोग्राम मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आपली आज रेसिपी झालेली आणि गेस वॉट आपला जो शो आहे त्याचे द वन अँड ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट स्पॉन्सर नांदिवली की आन बान शान रहनुमानचे दादा मिस्टर आयुष शिंगले हे ऑन टाइम प्रश्न संपण्याच्या अगोदर आलेले आहेत. त्यांच्या कॉलेजमधून ते वेळ काढून आलेले आहेत. तर एका फोनवर तर आपण त्यांना स्वागत करूया. त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना बोलूया टेस्ट करण्यासाठी. तर प्लीज मिस्टर आयुष शिंगले, we request you to come on our table to have a taste of this glass of drink. Please सर. तर अशा प्रकारचं पेय आहे जे आपण मिस्टर आयुष शिंगले यांना दिलेलं आहे लास्ट शोच्या आपल्या लास्ट एपिसोडचे ते होते. आणि हे सर चकना तुमच्यासाठी. तर कसं वाटतंय सर, तुम्ही असं एक्सपिरियन्स HM मधले स्टुडंट आहात, सेकंड इयर मधले स्टुडंट आहात, तर तुमच्या एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंग तुम्हाला कसं वाटतंय, कसं झालेलं आहे हे सरबत? वा, खूप भारी झालंय. असाच माझा आशीर्वाद तुमच्यावर आहे. असंच काही ना काही वेगळं करत राहा. मी तुमच्या पाठीशी आहे. तरी पण मला फोन करा. कधी पण यांना फोन करा. आणि हे कधीच येणार नाही. आज अचानक कोइन्सिडेंटली अचानक भयानक आलेले आहेत. हे साईड रियालिटी आहे या शोची.
मोजितो आणि मोजितो अशा प्रकारे एक सिप घेतला नाही आणि त्यांनी कमी काढायला सुरू केलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो लास्ट समर वेकेशन मध्ये सुद्धा आम्ही एक व्हिडिओ काढलेली होती ज्याच्यामध्ये आम्ही टँक बनवलेला होता. आज आपण स्प्राईट बनवलेला आहे. तर असंच आपण भेटत राहू नेक्स्ट समर वेकेशन मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच गाईज. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट विथ द वे कमेंट हिट द बेल आयकॉन. आम्ही सारे बेवडे co-powered by Mr. Ayush Ingle and Aditya Chakur. Thank you so much for watching our video. Last year that is summer vacation मध्ये आम्ही टँकची व्हिडिओ टाकलेली. आज आम्ही टाकलेली आहे ही स्प्राईटची व्हिडिओ. सो तुम्ही खूप खूप प्रेम द्या. असंच आमचे व्हिडिओ नवीन नवीन येत राहतील. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट हिट द बेल आयकॉन आणि विसरू नका बघायला शो आम्ही सारी बेवडे co-powered by Mr. Ayush Ingle and Aditya Chakur. Woo!